आज आपल्या समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये पुणे जिल्हा परिषद, पुणे पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभाग आणि जुन्नर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघ आणि समर्थ पॉलिटेक्निक बांगरवाडी बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शन व विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नुकतंच या प्रदर्शनाचं उद्घाटन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब आणि सन्माननीय पदाधिकारी आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे। विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यामागची भूमिका जी नेहमी असते तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः करून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि विज्ञान तंत्रज्ञानाविषयी अभिरुची निर्माण व्हावी। आज आपण पाहतो की छोट्या छोट्या गोष्टींमधले वैज्ञानिक तत्त्व दडलेली असतात आणि पर्यावरणामध्ये, आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये अशा खूप घडामोडी घडत असतात की ज्याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर वैज्ञानिक काही ना काही तत्त्व असतात। आणि म्हणूनच विज्ञान प्रदर्शन हे वैज्ञानिक प्रकल्पांपुरतं मर्यादित न राहता की विविध प्रकारची जी अंग असतात, विद्यार्थ्यांमध्ये ज्या ज्या क्षमता असतात त्या सगळ्यांना यामध्ये वाव मिळावं या दृष्टीने बहुविध स्पर्धांचं आयोजन या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने करण्यात आलेलं आहे की ज्याच्यामध्ये पोस्टर स्पर्धा आयोजित केलेली आहे 2 गटांमध्ये। त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा ही आयोजित केलेली आहे, ती विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे आणि शिक्षकांसाठी सुद्धा आहे। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगणकीय सादरीकरणाची स्पर्धा आयोजित केलेली आहे। ज्यांना संगणकावरती कौशल्य दाखवता येतात, PPTद्वारे सुंदर प्रेझेंटेशन करता येतं, त्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। सर्वात प्रथम ही स्पर्धा महाराष्ट्रात आपल्याच या तालुक्यामध्ये समर्थ पॉलिटेक्निकमधूनच या स्पर्धेची आपण काही वर्षांपूर्वी सुरुवात केली आणि आज ती सगळीकडे होत आहे। त्याचबरोबर विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्यांना चित्रकलेची आवड आहे त्यांसाठी पोस्टरची स्पर्धा, ज्यांना बोलण्याची उत्तम संभाषण करण्याची आवड आहे त्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, त्याचबरोबर ज्यांना PPT संगणकीय कौशल्य दाखवता येतात त्यांसाठी PPTची स्पर्धा, त्याचबरोबर ज्यांना विज्ञानविषयक सामान्य ज्ञान भरपूर मोठ्या प्रमाणात ज्यांच्यामध्ये आहे त्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि या वर्षीपासून एक नवीन स्पर्धा आपण सुरू केलेली आहे। ती स्पर्धा म्हणजे चला प्रयोग करूया। तर चला प्रयोग करूया या स्पर्धेच्या माध्यमातून 2 गटातल्या विद्यार्थ्यांना आपण काही प्रयोगाचे त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट्स मांडलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी ते प्रयोग त्या ठिकाणी करायचे पण आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी काही प्रश्नोत्तरसुद्धा परीक्षकांच्या वतीने विचारले जातील, त्याची उत्तरंसुद्धा द्यायची आहेत। प्रयोगाची कौशल्य आणि त्या प्रयोग करण्याचे त्यांचं टेक्निक आणि त्यांना उपलब्ध असलेलं ज्ञान त्या सगळ्याचा संकलित विचार करून मूल्यमापन करून क्रमांक निश्चित केले जातील। ती सुद्धा 2 गटामध्ये ठेवली आणि त्या स्पर्धेचे सुद्धा त्यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत। त्याचबरोबर एक अभिनव उपक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे, तो म्हणजे आयडियाज बॉक्स। तर आयडियाज बॉक्समध्ये विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, पालक असतील किंवा समाजामधले विज्ञानप्रेमी नागरिक असतील, ज्यांना विज्ञानविषयक घडामोडींची आवड आहे त्यांनी त्या ठिकाणी येऊन आपली स्वतःची संकल्पना त्या आयडियाज बॉक्समध्ये टाकायची। ज्यांच्या अतिशय सुंदर अशा 3 आयडियाज असतील त्यांना त्या ठिकाणी पारितोषिक दिलं जाणार आहे। या निमित्ताने 2 दिवसामध्ये बहुविध व्याख्यानं आहेत। युवा शास्त्रज्ञ डॉक्टर प्रतीक मुनगेकर यांचंही व्याख्यान आहे, विज्ञानातील गमती जमती, गणितातील गमती जमती यावर सुद्धा व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर अगस्त्या फाउंडेशनच्याद्वारे कोण होणार विज्ञानपती या स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक संस्था याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये अगस्त्या फाउंडेशन आहे, नेहरू सायन्स सेंटर आहे, त्याचबरोबर आयुका आहे, आयुकाद्वारे सुद्धा काही वैज्ञानिक गणती आणि रात्रीच्या वेळेला या ठिकाणी अवकाश दर्शनाच्या सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तसा भरगतचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या सगळ्या स्पर्धांमध्ये जी मुलं यशस्वी होतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव उद्याच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे की ज्याच्यासाठी पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर परागजी काळकर सर हे या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। त्याबरोबर शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, तालुक्यातले सगळे अधिकारी आणि पदाधिकारी या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत। तर या प्रदर्शनाद्वारे आपल्या जुन्नर तालुक्यातील विज्ञानविषयक अभिरुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे। सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा। सहभागी सगळ्या विद्यार्थ्यांना मी खूप समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।
माझ्या प्रोजेक्टचं नाव वॉटर स्प्रिंकलर रोबोट. हे जास्त करून शेतीसाठी उपयोगी येतं. जास्त करून धना व मेथी, शेतकरी धन्याला पाणी भरतो व थोडा भाग सुकल्यावर तो त्या धन्याला पाणी भरतो आणखी, पण बाकीचा भाग हिरवा असतो, तो पिवळा होतो व तो सुकलेला भाग थोडासा तो हिरवा होतो. त्यामुळे हे त्या ठिकाणी जाऊन तिथे लागण तेवढं पाणी मारतं व तो भाग परत पुन्हा हिरवा होतो व बाकीच्या पिकाची पण नुकसान होत नाही. आणि हे 360 डिग्री टर्न घेतं म्हणून नुकसानही जास्त होत नाही. आणि इथं पाणी पण लागेल तेवढे पाणी म्हणजे कशावर ठरवतो? काय लागेल तेवढंच पाणी कशावर ठरवतो? रिमोट कंट्रोल करतो. आमच्या प्रोजेक्टचं नाव पोल्युशन कंट्रोल आहे. आम्ही या प्रोजेक्टमधून फॅक्टरीमुळे होणाऱ्या एअर, वॉटर, लँड पोल्युशनवर कसं कंट्रोल करायचं याच्यावर प्रोजेक्ट बनवला आहे. फॅक्टरीतून जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड निघालं होते, वातावरणात जाऊन वातावरणात उष्णता वाढ त्याच्यामुळे आम्ही कार्बन प्युरिफिकेशन मशीन बसवले आहेत. मग कार्बन डायऑक्साईड हा कार्बन प्युरिफिकेशन मशीन बॉक्समध्ये गेल्यावर ते प्युरिफाय होऊन बाहेर येते. मग ते क्लीन एअर होते, क्लीन एअरच्या स्वरूपात बाहेर येते. मग पोल्युशन कंट्रोल करता येते. फॅक्टरीतून निघणारे वेस्ट वॉटर आणि हार्मफुल वॉटरमुळे नद्या प्रदूषित होतात. मग आम्ही आताच वॉटर फिल्टर बसवलेत, म्हणजे ते पाणी म्हणजे ते फिल्टर होतं आणि नद्या प्रदूषित होत नाही आणि पाण्यातले जीव असतात ते पण नष्ट होत नाही. फर्टिलायझर आम्ही आपला फॅक्टरीमधून वेस्ट मटेरियल निघतं ना, ते वेस्ट मटेरियल आपल्या मातीमधून त्याच्यावर परत माती टाकून त्याचं खत बनवून शेतांमध्ये टाकतो व त्याच्यामुळं सुंदर पीक निघतं. थँक्यू. म्हणजे आपण कायम म्हणतो गरज शोधाची जननी आहे. मी खरं तर या विज्ञान प्रदर्शनात आलो होतो आणि सातत्यानं जुन्नर वनविभागामध्ये जवळपास 700-750 बिबट्यांचा अधिवास आहे. आणि या लेकराने मला थांबवलं आणि त्याने आवर्जून मला सांगितलं, माझा जो प्रयोग आहे, माझा जो प्रोजेक्ट आहे तो बघून जा. आणि त्या प्रोजेक्टचं नाव आहे सिक्युरिटी फ्रॉम टायगर. आणि त्यामुळे मला स्वतःला जाणून घ्यायचं आहे की नक्की आणि काय प्रोजेक्ट केला. सांग. मी असा प्रयोग केला आहे की आता बिबट्यांचे हल्ले आपल्या ग्रामीण भागात खूप होतात आणि मी एक ग्रामीण भागातीलच मुलगा आहे. आता काही बिबटे असे असतात घरामध्ये शेळी, कुत्रे हे बांधलेले असतात. बिबटे आतमध्ये जाऊन ते आणतात. पण आता काय होणार आहे की असा बिबट्या असा घुसायला लागला की आवाज येणार आणि आपल्याला कळणार. बघा, मग आपल्याला कळणार का? मग ते झालं का आतमधल्या नाही कळणार की सिक्युरिटी कोणतरी आलंय बाहेर सिक्युरिटी तोडून. आणि वाघ सुद्धा घाबरणार, मग तो पळून जाणार. पण यापासून चोरांपासून संरक्षण होऊ शकत आहे. कसं, चोर घुसायला लागलं की ते वाजणार, वाजल्यावर आपल्याला कळणार कोणी आलंय. असा माझा प्रयोग आहे. कंपाऊंड तयार केलंय. आता ताऱ्याचं कंपाऊंड केल्यावर आतमध्ये ते तार तोडून जातात चोर तार तोडून जातात. तेव्हा हे बनवलंय लेझर. असं केलं की आवाज होणार आणि आपल्याला घरात जे झोपेला आहेत त्यांनाही कळणार की कोणी आतमध्ये जात आहे. असं बनवलंय. नाव काय तुझं? अभिजित शिवाजी मेंगाळ. माझे नाव आहे विघ्नेश जगदीश ताजवे. माझ्या शाळेचे नाव आहे सुभाष विद्या मंदिर आणि माझे प्रोजेक्टचे नाव आहे ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र मिसाईल. आणि माझे फेवरेट शास्त्रज्ञ आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ब्रह्मास्त्र मिसाईलचा शोध डॉक्टर APJ अब्दुल कलामनी लावला आहे. ब्रह्मास्त्र मिसाईलचे वैशिष्ट्ये. ब्रह्मास्त्र मिसाईल हा भारतातील जगातील एकमेव मिसाईलमधून एक मिसाईल आहे जी 300 किलो सहज वाहून नेऊ शकते. मिसाईलचे इंधन आहे JET-A1 मिसाईल. हे वर्किंग नाही. हे ना तुम्ही जर परवानगी दिली तर मी हे वर्किंग बाहेर करू शकतो. इथं नाही जमणार. नाही तर हे आउटडोर प्रोजेक्ट आहे.
काय कसं करणार, बाहेर कसं करणार, याच्यात काय करणार? इथं फक्त इथं लाईट अप करणार इथं आणि हे वर जाणार. किती वर जाईल साधारण? 15 मीटर. ओके. ते परवा माझे नाव हर्षद एकनाथ शिंदे. माझ्या शाळेचे नाव सुभाष विद्या मंदिर पिंपळवंडी. मी इयत्ता 5वीत आहे. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे सोलर हाऊस फार्मिंग. सोलरमुळे विजेची बचत होते. सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा. सौर ऊर्जेमुळे लाईट बिलही येत नाही. सोलरमुळे लाईटीची व विजेची बचत होते. कशी होते रे बचत? काय होतं नेमकं? बचत होते म्हणजे नेमकं काय होतं? बचत होते म्हणजे 60 आणि ज्यावेळी समजा ढग असते, ढग असल्यानंतर मग काय करायचं? ढग असल्यामुळे त्याला चार्जिंग नाही मिळत. चार्जिंग नाही झालं मग रात्र आपल्याकडे लाईट नसते, मग कसं काय? अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल. मग अशा वेळी काय करायचं? 52वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि या विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन समर्थ शैक्षणिक संकुल या ठिकाणी 26 व 27 डिसेंबर या 2 दिवसासाठी आयोजित करण्यात आलेलं आहे. हे विज्ञान प्रदर्शन 2 गटांमध्ये होणार आहे. एक 6वी ते 8वी आणि दुसरा 9वी ते 12वी असे 2 गट असून ह्या गटामध्ये जवळजवळ 450पर्यंत प्रकल्पांचा सहभाग या 2 दिवसासाठी असणार आहेत. यामध्ये अनेक विषय उपविषय देण्यात आलेले आहेत. त्याच्यावर विद्यार्थी संशोधनात्मक वृत्तीच्या साहाय्याने नवनवीन विज्ञान प्रकल्प सादर करतात आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढे जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्याची संधी असते. असं ह्या विज्ञान मेळाव्यासाठी अनेक हजारो विद्यार्थी हे प्रेक्षक म्हणून भेटी पण देत असतात. हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी व्हावं म्हणून जुन्नर तालुका गणित व विज्ञान अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी हेही सातत्याने झटत असतात. तालुका स्तरावर सन्माननीय विश्वस्त वल्लभजी शेळके सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोत्साहनपर 1ली ते 5वीचा एक गट तयार करण्यात आलेला आहे की जो मात्र जिल्हा स्तरासाठी पात्र नसेल, तो फक्त तालुका स्तरावर बक्षिसासाठी पात्र असेल. या प्रकल्पाबरोबर इतरही भरपूर स्पर्धा समर्थ शैक्षणिक संकुल व जुन्नर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघ आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा असेल तर संगणकीय सादरीकरण, कोण बनेगा करोडपती, त्याचबरोबर चला प्रयोग करूया, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि आयडिया बॉक्स यांसारख्या स्पर्धा देखील या 2 दिवसामध्ये ह्या संकुलनामध्ये होणार आहेत. या ज्या स्पर्धा आहेत यामध्ये जी आयडिया बॉक्स आहे तो आयडिया बॉक्स मात्र सर्वांसाठी खुला असेल. तुमच्या मनामध्ये जी कल्पना असेल, जी आयडिया असेल, ती नवीन कल्पना आयडिया तुम्ही त्या बॉक्समध्ये टाकायची. त्यातूनही प्रथम 3 क्रमांक तालुक्यासाठी काढण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अवकाश दर्शन, आयुकाची विज्ञान खेळणी, विज्ञान वाहिनी यांसारखेही प्रकल्प किंवा विभाग या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. 2 दिवस विद्यार्थ्यांसाठी शास्त्रज्ञांचं मनोगत व व्याख्यानांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सर्व जे काही विज्ञान प्रदर्शन होत आहे, या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यामध्ये शिक्षण विभाग असेल किंवा समर्थ बेल्ले असेल यांच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान प्रदर्शन होत आहे. ह्याच्यामध्ये भरपूर सगळे असे उपक्रम जे आहेत ते उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. कोण बनेगा विज्ञानपती असेल, त्याच्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन यावरती विशेष कार्यक्रम जे आहे ते मुख्य सभामंडपामध्ये त्या ठिकाणी घेतले जातात. अनेक शास्त्रज्ञ जे आहेत या शास्त्रज्ञांचे जे काही मनोगत आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी दिले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये प्रेरणा मिळावी हा प्रयत्न या ठिकाणी असतो. हा विज्ञान मेळावा या ठिकाणी खऱ्या अर्थाने म्हणता येईल विज्ञानाची पंढरी या ठिकाणी आहे. हजारो विद्यार्थी या निमित्ताने या विज्ञान प्रदर्शनाला आजूबाजूच्या शाळेमध्ये भेट देत असतात आणि त्यांनाही येण्या जाण्याची सुविधा जी आहे ती या समर्थ संकुलाकडनं केली जाते. धन्यवाद.
याच्याबद्दल माहिती सांग. Every year, lot of rainwater got waste. This project helped to save the rainwater, and this water we can use swimming pool, gardening, farming, and car washing, etc. This is rainwater harvesting project. Good morning, respected principals, teachers, guests, and my dear friends. When it rains, its rainwater collect the roof and send to the filtration tank, and then it goes into the rubber farm, and then it goes to the well, and then it goes to the garden, and then with the help of pipe, it goes into the agricultural farming, and then it goes into the storage water. Rainwater harvesting is the process to saving rainwater. It's predicted that the next world war fought for water. This process preventing the floods. This method reduces the rainwater harvesting. Thank you. My name is Aradhya Morhadavle. My project's name is gravitational force. The value of gravitational force is 9.43. This is the gravitational force. There is no support it without except the threads. These threads are made of nylon. There we can do this as like this, but it will didn't touch to it as force we apply. Thank you. And we non-renewable and renewable resources. In renewable resources, we make solar energy, wind energy, water, plants, and here is non-renewable resources. Here is non-renewable resources, nuclear coal. It's fuel and soil, minerals, and nuclear plant power. Good morning, everyone. Myself, Miss Renika Snehal Vallabh Shalke. Myself, Miss Reva Punama Mithande. Our topic comes under disaster management, that is desalination of ocean water. आपल्या पृथ्वीवर 97.5% हे ओशन वॉटर आहे आणि 2.5% हे फ्रेश वॉटर आहे. तर समजा एखाद्या दिवशी या पाण्याचा पुरवठा कमी झाला तर आपण ह्या मेथड हे ओशन आहे, ओशनमधून पाणी प्युरिफिकेशन चेंबरमध्ये जाणार. प्युरिफिकेशन चेंबरमधून हे पाणी प्युरिफिकेट होऊन हीटिंग चेंबरमध्ये जातं. त्याची वाफ होऊन ते कूलिंग चेंबरमध्ये जातं. ते कूल होऊन त्याचे ड्रॉपलेट्स होतात. मग ते आपण पोस्ट ट्रीटमेंट चेंबरमध्ये जातं आणि आपण याच्यामध्ये मिनरल्स आणि केमिकल्स ॲड करतो आणि मग हे डिस्ट्रीब्युशन चेंबरमध्ये जातं. डिस्ट्रीब्युशन चेंबरमध्ये गेल्यावर ह्या टँकर थ्रू आपण पाणी घराघरात पोहोचवू शकतो. थँक्यू. माझ्या प्रोजेक्टरचे नाव आहे ATM मशीन. इथून पैसे टाकले ना. बडा प्रकल्पाविषयी माहिती सांग. तुझं नाव सांग, तुझं नाव, शाळा. माझे नाव आहे विघ्नेश जगदीश ताजे. माझ्या शाळेचे नाव आहे सुभाष विद्या मंदिर पिंपळवंडी. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र मिसाईल. ब्रह्मास्त्र मिसाईलचा शोध APJ अब्दुल कलाम यांनी केला आहे. प्रोजेक्टमध्ये तू काय काय बनवलेलं आहेस? तू काय काय दाखवणार आहेस आम्हाला? रॉकेट कशासाठी असतं? त्याचा फायदा काय असतो? फायदा आहे
याचा फायदा आहे की आपण भारताच्या लढाईसाठी आपण हे उपयोगी ठरते आपल्याला. सेलवर काही ऑपरेटिंग होतंय का? हा. कसं आहे ना फोटो? बस परीक्षक येतील तोपर्यंत. तुझं परीक्षण झालंय का आता? परीक्षण झालं ना? नाही, परीक्षण हे ना हेच आउटडोर प्रोजेक्ट आहे. हवाला आउटडोर प्रोजेक्ट आहे. तुम्ही जर मला परवानगी दिली तर मी आउटडोर करू शकतो. ओके, मग आउटडोअरमध्ये याचं फंक्शनिंग होतं का? हां. इथे नैसर्गिक शेती या माध्यमातून आम्ही एक प्रोजेक्ट बनवला आहे ज्यामध्ये आपण बघू शकता की या बाजूला एक विहीर आहे व या बाजूला एक शेत आहे. हे शेत नैसर्गिक खतांपासून पिकवले जाते. इथे ही जी मोटर आहे यामध्ये राईट साईडच्या पाईपामधून विहिरीतले पाणी जे आहे ते उपसलं जातं व लेफ्ट साईडच्या पाईपामधून ते पाणी शेतीमध्ये सोडलं जातं. त्याचप्रमाणे इथे बैलांचा गोठा आहे. यामध्ये जे बैलांचं शेण आहे त्यापासून आपण सेंद्रिय खत निर्मिती करू शकतो व त्याचप्रमाणे इथे जे बैलांचं गोमूत्र असतं त्यापासून आपण सेंद्रिय फर्टिलायझर बनवू शकतो ज्यामुळे आपली शेती छान पिकते. 1900 ते 2000 या कालावधीमध्ये डॉक्टर पाकीर यांनी स्पष्ट केलेल्या तत्वानुसार सेंद्रिय खताचा व फर्टिलायझरचा वापर करून शेतकरी छान शेती पिकवू शकतो. त्यामध्ये आपल्याला केमिकल फर्टिलायझरची गरज पडत नाही, ज्यामुळे आपल्या पैशांची पण बचत होते व त्याचे काही साईड इफेक्ट पण होत नाहीत. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधनं मी प्रोफेसर शेळके सचिन आणि विद्यार्थी भाजकर आणि तेजस बडांगे. तर आपण हा जो प्रोजेक्ट बघतोय हा प्रोजेक्ट जो आहे तो ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंगचे जर स्ट्रीम बघितल्या तर याच्यामध्ये सबस्ट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग ज्याच्यामध्ये आपण सबस्ट्रॅक्ट करतो मटेरियल, ज्याच्यामध्ये CNC लेथ किंवा CNC मिलिंग मशीन म्हणतो, त्याच्यामध्ये आपण काय करत असतो मटेरियल सबस्ट्रॅक्ट करत असतो, त्याला सबस्ट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो. हे आहे ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लेअर बाय लेअर डिपॉझिशननी मटेरियल काय करतं ॲड केलं जातं आणि त्याला काय केलं जातं डिपॉझिट केलं जातं आणि डिपॉझिट करून कुठल्याही प्रकारची बर वगैरे वाया जात नाही, त्यामुळे मटेरियल वेस्टेज जाण्याचा कुठलाही परिणाम होत नाही. आता दुसरा एक प्रश्न असा की ज्यावेळेस आपण याच्यामध्ये 3 स्टेजेस आहे, प्री प्रोसेसिंग, प्रोसेसिंग आणि पोस्ट प्रोसेसिंग. प्री प्रोसेसिंगमध्ये आपण काय करतो की मटेरियल हे डिझाईन सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळ्या डिझाईन सॉफ्टवेअरमध्ये लाईट गेली नाही डिझाईन सॉफ्टवेअरमध्ये आपण डिझाईन करतो. त्याच्यामध्ये कटिया असेल, क्रिओ असेल, एन्सिस असेल, हायपरमेश असेल, हायपरवर्क्स असतील, 3D मॅक्स असतील, असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. तर या सॉफ्टवेअर्समध्ये आपण 3D मॉडेलिंग करतो. या 3D मॉडेलिंग केल्यानंतर त्याला आपण एक स्लायसर सॉफ्टवेअरमध्ये पाठवलं जातं. स्लायसरमध्ये त्याला सफरचंदाच्या फाका जशा करतो त्याप्रमाणे स्लायसेस केले जातात आणि स्लायसेस केलेले पार्ट आपण स्लायसर थ्रू या प्रिंटरमध्ये सोडले जातात. मग प्रिंटर काय करतं की आपल्याला जे काही फिलामेंट आहे हे फिलामेंट PLA पॉलिलॅक्टिक ॲसिड मटेरियलचं फिलामेंट आहे. याच्यामध्ये ऊसाच्या चुट्ट्यापासून आपण त्याचे ड्रायर केलं जातं, ड्राय करून ओव्हनमध्ये ड्राय केलं जातं आणि ड्राय केलेलं जे मटेरियल त्याला क्रशिंग करून पावडर फॉर्ममध्ये ग्रॅन्युल्स बनवले जातात आणि त्या पावडर फॉर्मचं वायर लाईक स्ट्रक्चर बनवलं जातं. 1.75 mm मध्ये वायरचं स्ट्रक्चर बनवलं गेलेलं आहे आणि हे वायरचं स्ट्रक्चर जे फिलामेंट बनतो आपण त्याला ते फिलामेंट एक्सट्रुजनमध्ये नोझलमध्ये आपण इन्सर्ट केल्यानंतर 200 ते 230 डिग्री सेल्सिअसला वितळवलं जातं. प्लॅटफॉर्मचं जे टेम्परेचर असेल 50 डिग्री सेल्सिअस असतं आणि त्यानुसार तो काय केला जातो, जो जी कोड आपण असाइन करतो त्यानुसार तो काय करतोय मटेरियल डिपॉझिशन करतो. मग लेअर बाय लेअर ते मटेरियल डिपॉझिशन होतं आणि त्यानुसार वेगवेगळं प्रोटोटाईप असेल किंवा मटेरियल्स असतील ते बिल्ड केले जातात. आता याच्यामध्ये जर बघितलं तर सॉलिड बेस आहे, लिक्विड बेस आहे आणि पावडर बेस मॅन्युफॅक्चरिंग असते. आता याच्यातली आपण ही जी वापरतोय ती FDM फ्यूज डिपॉझिशन मॉडेलिंग म्हणून ही मशीन्स टेक्निक्स वापरतो, ज्याच्यामध्ये सॉलिड मटेरियल आपण इन्सर्ट करून त्याला वितळवलं जातं. पण याच्यामध्ये काही लेझर जेट मशीन्स पण यूज केले जातात की जेणेकरून जे लिक्विड प्लॅटफॉर्म असतो त्या लिक्विड प्लॅटफॉर्मवरती मटेरियल डिपॉझिट करून CO2 लेझरचा मारा करून त्याला आपण काय केलं जातं सॉलिडिफाय केलं जातं. तर असे वेगवेगळे टाईपचे आहेत. हे कंपनीचं मॅन्युफॅक्चर आहे फ्लॅश फोर्स कंपनीचं, पण आपण त्यानंतर त्याचा एक प्रोटोटाईप बनवला गेला जो प्रोटोटाईप आपण
आपण विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपने आपला हा प्रोजेक्ट बनवला गेला. लास्ट सायन्स एक्झिबिशनमध्ये त्याला फर्स्ट पारितोषिक मिळालं होतं, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या मूवमेंट ॲक्सिस देतो. सपोज एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. ही एक्स ॲक्सिस आहे, 230 mm पर्यंत आपण त्याला मुवमेंट देऊ शकतो मॅक्झिमम. त्याचा वर्किंग एरिया जो वर्क एन्व्हलप आहे तो 235 बाय 250 mm चा आहे. आता हा झाला एक्स ॲक्सिसचा मुवमेंट. आपल्याला वाय ॲक्सिस मुवमेंट द्यायची असेल तर आपण वाय ॲक्सिसला मुवमेंट देतो, जेणेकरून तो वाय प्लॅटफॉर्मचं जी मुवमेंट आहे तो टेबल वाय ॲक्सिसला मूव्ह होतो. त्यानंतर तो पण आपल्याला 135 डिग्री mm पर्यंत आपल्याला मूव्ह करता येतो. त्यानंतर झेड एक्सट्रुजन आहे. हा एक्सट्रुजन आपण स्वतः बनवलेला आहे आणि त्याला पण आपण झेड ॲक्सिसला मुवमेंट देतो. आणि जॉब वॅकन्सीज आहेत, इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही काय बोलता हे महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये जर कलर कॉम्बिनेशन पाहिजे असतील तर त्यासाठी आपण वेगवेगळे आपल्याकडे मटेरियल आहेत, फिलामेंट आहेत, वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स, व्हाईट आहे कलर आहे किंवा ब्ल्यू कलर आहे, रेड कलर आहे, यांचे एकत्रित कॉम्बिनेशन्स करून आपण काय करू शकतो, मटेरियल मिक्सिंग करून आपण प्रोटोटाईप बनवू शकतो. तर याच्यामध्ये पण टेम्परेचर सेन्सर आहे, 3 मोटर लावलेले आहेत एक्स वाय आणि झेड ॲक्सिसला आणि हा बिल्ड केलेला आहे. याला फॅन आहे कूलिंगसाठी, तर फॅन रन होत आहे. याला पण फॅन आहेत, ऑन ऑफ करू शकतो आपण सेट करून. माझे नाव समीक्षा विकास बर्वे. माझ्या शाळेचे नाव हिंद माता विद्यालय वडगाव कांधळी. माझ्या प्रोजेक्टचे नाव व्हर्टिकल ॲक्सिस वाईन टर्बाईन विथ हायवे फ्री एनर्जी. या प्रोजेक्टच्या सहाय्याने आपण रोडवरील येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या एअरच्या प्रेशरने हा व्हर्टिकल वाईन फिरून इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ही बॅटरी चार्ज होत आहे की नाही हे पाहण्यासाठी इथे आपण चार्जिंग सिग्नल बसवलेला आहे. ही बॅटरी चार्ज होत आहे. ज्यावेळी इकडून वाहने येतात त्यावेळी त्या हवेने हा वाईन फिरून इथे एनर्जी तयार होते. आपला भारत एक विकसित भारत म्हणून ओळखला जावा यासाठी आपण या पद्धतीचा वापर नक्कीच करू शकतो. नमस्कार, मी शौर्य कुलदीप साहणे, गुरुवारी रापसमनीतचा विद्यार्थी. आज मी अंधश्रद्धा निर्मूलन हा प्रयोग केलेला आहे. याचा प्रमुख उद्देश असा आहे की अंधश्रद्धेचं निर्मूलन व्हावं. यासाठी मी पोटॅशियम परमॅंगनेट, ग्लिसरीन, नारळाच्या शेंड्या, ऊसाचे पाचट गवत इत्यादी साहित्य वापरले आहे. याचा फायदा असा आहे की ग्रामीण भागात आणि शहरी भागात थोड्या प्रमाणात लोक अंधश्रद्धाळू असतात, तर त्यांच्या मनातून अंधश्रद्धाळूपणा काय करून दाखवणार आता ते तांत्रिक मांत्रिक म्हणतात की तुमच्या समोर धुनी ठेवलेली आहे, याच्यात जर राख आणि गावठी तूप टाकलं आणि आग लागली तर तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. तर ते राख म्हणून जे वापरतं ते असतं पोटॅशियम परमॅंगनेट आणि गावठी तूप म्हणून जे वापरतं ते असतं ग्लिसरीन. त्याच्यामध्ये जी केमिकल रिॲक्शन होते त्याच्यामुळे आग लागते. हे आहे पोटॅशियम परमॅंगनेट आणि हे आहे ग्लिसरीन. ग्लिसरीनला ते तूप म्हणतात आणि पोटॅशियम परमॅंगनेटला ते राख म्हणतात. बघा सुरू झालं. थँक्यू. बरं, मी डॉक्टर गुले, समर्थ कॉलेजमध्ये टेक्निकल डायरेक्टर आहे. मी आत्ता या शौर्य म्हणून मुलाचा प्रोजेक्ट बघितलेला आहे. तर ह्यानी जी कल्पना मांडली आहे ती खूप छान आहे आणि आपल्या गावा आणि शहराप्रत्येक शक्यतोवर खेड्यामध्ये जे अंधश्रद्धा असते की मांत्रिकाने काहीतरी टाकलं, राख टाकली, तूप टाकलं म्हणजे ॲटोमॅटिकली ते जाळ होतो, अग्नी होतो. तर ह्याने तो प्रयोग करून दाखवलेला आहे. असं वाटतं की राख आणि तूप टाकलं आणि ते ऑटोमॅटिक लागली, परंतु त्याच्याऐवजी ते केमिकल्स टाकलेले असतात आणि त्यामुळे ऑटोमॅटिक आग लागते. हा एक छोटासा प्रयोग आहे जे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी खूप छान आहे आणि यामुळे लोकांचं कुतूहल वाढतं, विद्यार्थ्यांचं कुतूहल वाढतं आणि त्यांना सायन्समध्ये खूप इंटरेस्ट निर्माण होतो. आणि समर्थ कॅम्पसमध्ये ही जी स्पर्धा आयोजित केली आहे त्याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांमध्ये जागृती होऊन त्यांनी पुढे रिसर्च करावा आणि ते देशाचे चांगले सायंटिस्ट आणि चांगले नागरिक व्हावे. धन्यवाद.
नमस्कार, मी कृष्णा संतोष भोर. माझ्या प्रयोगाचे नाव आहे रोड टर्बाईन्स. तर रोड टर्बाईन्स म्हणजे काय? हा जो हायवे, या हायवेवरून जेव्हा वाहने वेगाने जातात तेव्हा इथे एक प्रकारचे एअर प्रेशर तयार होते आणि ते एअर प्रेशर तयार झाल्यामुळे हे जे टर्बाईन्स आहेत हे अशा प्रकारे फिरतात आणि हे टर्बाईन्स फिरल्यामुळे इथं फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि ही जी जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण इथे हे जे पॉवर हाऊस आहे या पॉवर हाऊसमध्ये आपण ही जी जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण स्टोअर करू शकतो आणि स्टोअर केलेली इलेक्ट्रिसिटी आपल्याला पाहिजे तसे, जसे की हे रोड लॅम्प आहेत किंवा जे काही रोड लॅम्प असतात, जे काही इलेक्ट्रिक गाड्यांचे पॉवर स्टेशन असतात, सिग्नल्स असतात, यासाठी आपण हे वापरू शकतो. याचा उद्देश असा आहे की मोठ्या मोठ्या पवनचक्क्या लावण्याऐवजी हे स्वस्तात मस्त असं एक मॉड्यूल तयार केलेलं आहे. याला आपल्याला जास्त खर्च नाही, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. थँक्यू. Good afternoon. Myself Miss Samriddhi Vivek Shaike, studying in class 6 of Samartha Gurukul English Medium School. Myself Miss Sanskruti Jitendra here from class 6 from Samartha Gurukul English Medium School. Today we are presenting here the working model of science, that food, health and hygiene. Here you can see the yoga swing. When we move this, it shows the various types of yoga poses. Yoga keeps a person healthy and erect the backbone and enables you to sit straight, not to slouch. Then here you can see the food pyramid. First layer shows the sugary products that we must avoid. Second layer shows the dairy products and some protein that which we should eat moderately. Then third layer shows that the fruits that we should eat more, and the last layer shows the grains and leafy vegetable that we should eat most and most. Here you can see some junk food and healthy food. In junk food, palm oil is present, which is very harmful for our body, but in healthy food, nutrients are present which are very useful for our body. Now here we can see the food box. When we move this, we see the carbohydrates and the carbohydrates name. Then the second shows us the protein. Here you can see the protein, that is cheese, milk, meat, egg, and the last shows the fats. Here we can see the dark chocolate, almond, avocado, and some hygiene cards and hygiene tips. When we pull this, we can see some tips of hygiene that we must follow, that eat nutrients foods, 8 glass of water, and etc., and some hygiene tips. Here you can see the balanced diet plate. We have classified vegetables, fruits, lentils and pulses according to their nutrients that we should eat every day. Thank you. Good afternoon. My name is Sakshi Ganesh Ahir. I am studying in 8th class. Good afternoon. My name is Shravani Shivaji Agre. I am studying in 8th standard. Today we are presenting here laws of exponents. Laws of exponents. There are 8 laws. First, product rule. A raised to m into a raised to n is equals to a raised to m plus n, means suppose the base are same, then m plus n, that powers in multiplication powers ची म्हणजे आपण ॲडिशन करतो. सेकंड, क्वेश्चन रूल. a raised to m upon a raised to n is equals to a raised to minus n. Example, 3 raised to 4 upon 3 raised to 2. माझे नाव आर्यन शांताराम कालेकर आहे. हा माझा मित्र म्हणजे पार्टनर आराध्य बळीराम लांडे आहे. आम्ही तुम्हाला रोड ओव्हरलोड कंट्रोल हा प्रोजेक्ट तुमच्यासोबत सादर केलेला आहे. त्यामध्ये जर जास्त लोडच्या गाड्या ज्या असतात त्या सिटीजन एरियात जातात, त्याच्यामुळे तिथं अपघात पण होऊ शकतात. त्याच्यामुळे हे अपघात टाळण्यासाठी आम्ही हा स्पीड ब्रेकर केलेला आहे. त्याच्यावरून जास्त लोडची जर गाडी गेली तर इथं लाईट आणि सायरन वाजणार.
आणि जर समजा जर काही गाड्यांना टनेजचं पासिंग असतं, काही गाड्यांना 15 टनेजचं पासिंग असतं, काहींना 22 टनचं पासिंग असतं, ती जर गाडी पुढं जाऊन जर याच्यावर गेली तर ही सायरन आणि लाईट लागणार. त्याच्यामुळे अपघाती क्षेत्रात अपघात पण कमी होणार, लोकांना सुरक्षा पण जास्त भेटणार. आणि त्याचा एक पण दुसरा पण फायदा आहे, जास्त लोडमुळं जे रोडला खड्डे पडतात ते पण खड्डे कमी पडतील त्याच्यामुळंच. आणि हा प्रोजेक्ट आपण असा म्हणजे फ्युचरमध्ये जर पण उपयोगी करू शकतो. ह्या प्रोजेक्टचा मॉडेल आपण मोठ्या ह्याच्यात पण करू शकतो आणि ह्या प्रोजेक्टमुळे बऱ्याच लोकांना फायदा होणार आहे, त्यामुळे शासनाला सुद्धा ह्या फायदा होणार आहे. आणि आम्ही जो प्रोजेक्ट बनवला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट पण आहे. हा मॅथमॅटिकल प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये मॅथमॅटिकलचे फॉर्म्युले, त्यांचे ते वेगवेगळे जे सूत्र असतात ते आणि बरेच काय असतात. आणि याच्यामध्ये आम्ही 2 सेन्सर, 2 लाईट्स आणि स्पीड ब्रेकरच्या स्प्रिंग्स वापरलेल्या आहे. खाली एक पुष्टा ठेवलेला आहे, प्लाऊड आहे, त्याच्यावरती आम्ही हे सगळं केलेलं आहे. आणि गाड्या पण वापरलेल्या आहे. हा स्पीड ब्रेकरवर आम्ही म्हणजे आम्ही स्वतः सगळं म्हणजे कशावरती बघून सुद्धा नाही बनवलं, आम्ही हे स्वतः बनवलेलं आहे. म्हणजे काय ठीक आहे थँक्यू.